नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. RT अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. तर या संदर्भात परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. आता पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सर्वच पालकांना उत्कंठा आहे की 1 किलोमीटरची अट आहे ती जाचक अट रद्द करण्यात आलेली आहे आणि पुढील 2 ते 3 दिवसांनी लक्षात घ्या पोर्टल अपडेट करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे पालक आहेत त्या पालकांना विनंती 2 ते 3 दिवस प्रतीक्षा करायचं आहे. कारण का आता जरी तुम्ही लॉग इनमध्ये चेक केलं तरी देखील 1 किलोमीटर हाच ऑप्शन तुम्हाला दाखवत आहे. त्यामुळे साधारणतः पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये संबंधित शिक्षण विभाग असेल आणि सॉफ्टवेअर कंपनी असेल तर याच्यामध्ये बदल करण्याची जी तरतूद आहे ती केली जाईल आणि पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये लक्षात घ्या फॉर्म आहे ते पुन्हा सुरू होणार आहेत. तर या संदर्भात आपण माहिती देणारच आहोत. तर आत्ता जी वेबसाईट आहे ती अपडेट झाल्यानंतर काय काय बदल होणार आहेत, पालकांना नवीन काय काय डॉक्युमेंट द्यावे लागणार आहेत का, तर असा प्रश्न अनेक पालक वर्गातून विचारला जात आहे आणि आपण त्यांच्या संदर्भात प्रॉपर माहिती देणार आहोत. तर RT प्रवेश प्रक्रियेमध्ये 1 किलोमीटरची अट यावर्षीच ठेवण्यात आली. मागील वर्षापर्यंत 1 किलोमीटर असेल किंवा 2 किलोमीटर असेल, 3 किलोमीटर असेल, 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील जर शाळा असतील तर या सर्व शाळा पालकांना त्यांच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये पाहायला मिळत होत्या. आता 1 किलोमीटरच्या अटीमुळे केवळ 1 किलोमीटर लक्षात घ्या डायरेक्ट GPS मॅपिंगद्वारे लक्षात घ्या तुमच्या घरापासून शाळेपर्यंतचे अंतर डायरेक्ट 1 किलोमीटर अंतरावरील शाळा दिसत आहेत. मग आता नव्याने फॉर्म सुरू झाले तर पालकांना 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर त्यापेक्षा जास्त अंतरावरील सर्व शाळा तुम्हाला तुमच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये पाहायला मिळतील. एक तुमच्या फॉर्ममध्ये तुम्हाला पुन्हा ज्या ठिकाणी तुम्ही राहताय किंवा तुमच्याकडे जो भाडे करार आहे त्या ठिकाणी तुम्हाला रिबन आहे ती फिट करावी लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर त्यापेक्षा जास्त अंतरावरील सगळ्या शाळा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे एक प्रकारची लिस्ट, सगळ्या शाळांची लिस्ट तुम्हाला पाहता येईल आणि याच्यामध्ये तुम्हाला जरी शाळांची यादी जास्त असेल तरी तुम्हाला केवळ 10 शाळा तुम्हाला ऑनलाईन फॉर्ममध्ये सबमिट करता येणार आहेत. तुम्ही सिक्वेन्सनुसार कशाही प्रकारच्या शाळा तुम्ही निवडू शकता. पण लक्षात घ्या 1 किलोमीटरमधला ही जी अट आहे 1 किलोमीटरची ती जर रद्द झाली तर याच्यामध्ये सगळ्याच पालकांना आपल्या मनाप्रमाणे ऑनलाईन फॉर्ममध्ये शाळा टाकता येणार आहे. तर ही मोठी बाब आहे. याच्यामुळे या 1 किलोमीटरची जी जाचक अट होती याच्यामुळे विरोध करण्यात आला होता. त्यामुळे हा एक मार्ग खुला होणार आहे आणि लक्षात घ्या की कागदपत्रांमध्ये काही बदल नसणार आहे. जे तुम्ही कागदपत्र आत्ता यापूर्वी फॉर्म भरतेवेळी जे तुम्ही अपलोड केले त्याच्यामध्ये जन्म दाखला असेल, जातीचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल तर हे जे सर्टिफिकेट आहेत ते कंपल्सरी लागणार आहेत. तर वंचित प्रवर्गामध्ये जे SC, ST, VJ, NTB, NTC, त्यानंतर OBC, SE, BC, त्यानंतर दिव्यांग, अनाथ जर बालक असेल तर या प्रवर्गातील जे पालक आहेत तर ते वंचित प्रवर्गामध्ये येतात. त्यामुळे त्यांना जातीचा दाखला आणि रहिवासी पुरावा लागणार आहे. उत्पन्नाच्या दाखल्याची अट यांच्यासाठी नसणार आहे. त्यामुळे जे मागे रूल होते तेच या फॉर्मसाठी लागू राहणार आहेत. म्हणजेच फक्त यामध्ये बदल असणार आहे तो म्हणजेच शाळांच्या यादीचा. तर 1 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील शाळा, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर अशा प्रकारे जास्तीत जास्त शाळा तुम्हाला ऑनलाईन फॉर्ममध्ये पाहता येणार आहेत. तर हा बदल पालकांना आता पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. पालकांचा विजय झालेलाच आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये हे जे सॉफ्टवेअर आहे ते अपडेट होईल आणि पालकांना नवीन फॉर्म भरण्याची संधी दिली जाणार आहे. अजून पोर्टल अपडेट नाही आहे. अपडेट झाल्यानंतर आपण नव्याने फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर या संदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. प्रत्येक कमेंटला आपल्यामार्फत उत्तर दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारे RT प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.